पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, अगं आनंदी ये ना। नाही नाही नाही, मी बसायला आली नाहीये, गप्पा मारायला आली नाहीये, मी आमंत्रण द्यायला आली आहे। कसलं आमंत्रण? ते मी चित्र काढते ना, मूर्ती बनवते, त्यासाठी यांनी जागा घेतली आपल्याच सोसायटीमध्ये तळमजल्यावर। अरे वा, म्हणजे तुझा वेळ आता छान जाईल आनंदी। खरंच त्यासाठी आपण छोटी पूजा घालतोय, म्हणजे अगदीच आपल्या घरातलीच माणसं असतील। येणार ना पूजेला? अरे म्हणजे यावंच लागेल आई, मला आता सगळ्यात जास्त गरज आहे तुमच्या आशीर्वादाची। बाबा येणार ना? हो हो येतो। आनंदी, तू हे जे काही करतेस ना ते खूप उत्तम आहे बरं का। हे म्हणजे स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिकलं पाहिजे। नाहीतर तू अशी किती दिवस सुलक्षणाबाईंना चहा देत राहणार आहेस? अगं, कुणावरही विसंबून राहायचं नाहीये, अवलंबून राहायचं नाहीये। आमची रमा तर काय काय करायची। तिला वाचनाची आवड होती, ती कथ्थक शिकली होती, तिला प्राणी तर खूप आवडायचे। कसं आहे ना, हे छंद आहेत ना ते माणसाच्या जीवनाला अर्थ देतात। आमची रमा तिला जे काही आवडायचं ते करायची, अगदी बिनधास्त। अहो ती आपल्याला आमंत्रण देण्यासाठी आली आहे। हो, पण मी नाही कुठे म्हटलंय। आनंदी येऊ गा आम्ही? हो, पण माझी एक अट आहे। अहो अट काय? आताच तुम्ही तिला म्हणालात ना तुला हवं ते कर म्हणून, मग अट कसली टाकतायत? हो हो, नाही पण माझी एक अट आहे। बाबा काय वाटते? अगं तू थांब ग जरा। आनंदी, तू पहिलं चित्र काढशील ना ते हिचं आणि माझ्या सोनाचं म्हणजे चिंगीचं काढायचं, चालेल? नक्की काढेल। आनंदी जा तू वर, तुला तयारी करायची असेल ना जा। पण येणार ना नक्की? हो हो नक्की येणार। चला आता। अगं हो, सुलक्षणाबाईवरनं आठवलं, मला चहा दे थोडासा। कमाल आहे या माणसाची बाबा। अरे आनंदी, मूर्तीखाली अक्षता ठेवल्या होत्या का ग? आनंदी, हा? हे घे, फुलं ठेवा ताई। हा चिंगी, इकडे हे बघ, ही फुलं सगळी नीट एका बाजूला कर, एक एक रंगाची। वर्षा वर्षा वर्षा, मी काय म्हणते, हा. चहाचं सांगशील का? आई थांब ना जरा, इथे का इतकी काम आहे? चहा काय चहा? घसा सुकला म्हणजे। वर्षाताई, मला ना अगरबत्तीचा पुडाच नाही सापडत आहे। या पिशवीत असेल बघ आई, जरा बघ। अगरबत्तीचा पुडा? अगं नाही, नारळ आहेत त्याच्यात, नाहीये। अगं नीट बघ ना जरा आई। अगं शोधले का, गुडघे दुखेपर्यंत नाही दिसला ना, तुझ्या गुडघ्यांसाठी ना आपण वेगळी पूजा घालू। हा, जरा आनंदीला मदत करूया ना ग। कर। अगं तिने एवढं सगळं केलंय, थोडस तरी काहीतरी मदत करूया। आता पण करते ती। ते सांगते मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी। चहा सांगशील का? नंतर नाहीये का नक्की याच्यात पुढा? नाहीये ना बाळा, म्हणून तर तुला सांगते आनंदी ना। यात नाहीये पुढं, मी जाऊन बघून येते। थांब जरा। तोपर्यंत मी नाही, ह्या प्रसाद आहे हा। तुम्हाला अजून एक सांगतो, हे उशांचे कव्हर्स आणि एम्ब्रॉयडरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आनंदी खूप छान बनवते। आता बाहेर ठिकाणी तुम्ही पैसे मोजता, आनंदी तुम्हाला वाजवी दरात बनवते। माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही आनंदीला प्रोत्साहन द्या। अरे या बघ। अगं बाई, पाटकर आले। आई, बाबा या या, नमस्कार। यशस्वी हो, तुझ्या हातून खूप छान छान कलाकृती साकार होऊ दे। ए आताही असं काय? बस सावकाश। ठीक आहे, चिंगी बाळा, बसा बसा, पाटकर बसा। अगं असू दे, बसा मालतीताई। जरा अजून नीट व्यवस्था नाहीये, पण होईल सगळं असू व्यवस्थित। दे ग, होईल होईल। मी पूजेचं बघू, निवांत बसा। हा? आई बाबांसाठी चहा सांगितला असता। हो हो हो, सांगितलाय, चहा सांगितलाय तुझा। हा बाई। आनंदी, नाही ग, नाही मिळाला अगरबत्तीचा पुडा। कुठे असेल? इथे वर असेल का ग? अगरबत्ती दिसत नाहीये, शोधतायत। नाही ना, हात पोचते। यांना सांगते, थांबा। हा सांग। बघ जरा बघ।
अहो तिलाही तिचा वेळ मिळालाच पाहिजे ना. अहो तुम्हाला सांगतो, अहो तिच्या गावी कित्येक घरांमध्ये गणपती हे स्वतः आनंदी बनवायची. अहो थांबा मी बघते ताई. तू हा मी बघते. अगो साडी नेसलीस, वर चढशील. हा चढेल चढेल सावकाश हा. व्यवस्थित हा हा सावकाश हा आहे. आहे ना. हा अहो ठीक आहे काही नाही. काय ग बरी आहेस ना. हो 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 लागलं नाही ना. नाही नाही नाही. अरे तिला विचारण्यापेक्षा तिला मदत करायला होती ना. अरे पोर पडली असती, आता तिला काही झालं असतं तर काय करणार आहेस? अरे ही पुरुषांची काम आहे, तेवढं साधं कळत नाही का रे तुला? तिकडे गप्पा काय मारत बसलास त्यांच्याशी? अरे ही पोर, तिची माणसं, तिचं घर सोडून तुझ्या घरी आली आहे आणि तुला तिच्यासाठी काळजी घेता येत नाही. ते बाबा, तू काही बोलूच नकोस रे. तू ना कधी सुधारणारच नाहीयेस. अहो बाबा आनंदी, खर तर मी तुझ्यासाठी इथं आलोय, पण आता मी काही इथं थांबत नाही. अहो बाबा सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडू दे, हीच देवाकडे प्रार्थना. बाबा थांबा ना. चल का. आई जाऊ दे त्यांना. नेहमीच आहे पाटकरांचं, विनाकारण संताप संताप चालू असतो त्यांचा. तू पूजा सुरू ठेव, पूजेत खोळंबा नको. कोलते ये ग बाई, चल 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 चला 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 पूजेला चल. चल रे विजय, राजू या या या, चला चला. हा चल. देवा, आनंदीचं हे सगळं नीट होऊ दे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण तिला आयुष्यात कायम आनंदी ठेव.
बघितलंस आनंदी, कसे वागतात हे दोघ जण. बाबा राघव निघून गेले आणि राघव आला होता बोलायला, पण बाबांशी काय बोलायचं, बाबा आपल्याला काय बोलतील याचा विचार करून वरती निघून गेला. 4 दिवस एकमेकांशी नीट बोलतात, पण मग नंतर काहीतरी ठिणगी पडते आणि दोघांमधनं विस्तव सुद्धा जात नाही. राघवने किती नाही म्हटलं ना तरी त्याच्यामध्ये अहंकार डोकावतोच. आनंदी, मला भीती वाटते या सगळ्याची. रमाताई, एवढी कसली काळजी करता तुम्ही? नाही म्हणजे आधी पण हेच होतं, पण आता कुठेतरी दोघांचं नातं बरं होत चाललंय. पण कधी हे सगळं बिनसू शकतं आणि कधी एकमेकांशी बोलायला लागतील ना याची खात्री देता येत नाही. आनंदी, आई बाबा आता म्हातारे होत आहेत. मला कल्पना आहे की तुम्ही दोघ जण त्यांची काळजी घ्याल. तुझ्याबद्दल खात्री आहे, तू व्यवस्थित काळजी घेशील त्यांची. पण बाबांनी राघवची मदत घ्यायची नाही असं ठरवलं तर? आई बाबा माझी जबाबदारी आहे, पण आता मी त्यांना सोडून निघून गेले. एकुलती एक मुलगी आहे मी त्यांची. बाबा लहानपणी नेहमी म्हणायचे, मुलगी असली म्हणून काय झालं, मुलगाच आई वडिलांना सांभाळतो असं कुठे लिहून ठेवलंय का? मुलगा आई वडिलांना घरातनं बाहेर काढतो, पण मुली सांभाळतात. माझ्या आई बाबांनी दुसरं मूल सुद्धा नाही होऊ दिलं, मला जीव लावला. पण आता त्यांना सांभाळायला मी इथे नाहीये. आनंदी, मला खूप भीती वाटते या सगळ्याची, नाती तुटण्याची. ते आता माझ्या समोर आहेत, मी लक्ष ठेवते त्यांच्याकडे. पण मी इथं कायमची निघून गेल्यानंतर त्यांच्याकडे कोण बघणार? आनंदी, मला भीती वाटते या सगळ्याची, ही नाती तुटण्याची. ह्यांचं आणि बाबांचं नातं जोडावं लागेल. तोपर्यंत रमाताईंची चिंता नाही मिटणार. आई आणि चिंगी पहिली ऑर्डर वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आनंदी, सॉरी, मी न सांगताच निघून गेलो मगाशी. आणि तुला विचारायचं पण राहिलं की ही जागा तुला किती आवडली आहे. आणि खरं तर बाबा आले आणि पुढे जे काही झालं चित्रच पालटलं सगळं काही. ठीक आहे. नाही, तुझ्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवशी असं काहीतरी घडेल हे खरंच अपेक्षित नव्हतं. बाबा चुकीचं असं माझं म्हणणं नाहीये, वेळ चुकीची होती आणि ही कामं मी करायला हवी होती जी मी केली नाही. चुकलंच माझं. हे आवरायचं आहे का? थांब, हे मी हे कुठे ठेवू? इथे ठेवू? हा,
आणि काय काय आवरायचं मला सांग, मी आवरतो. ते ब्रशेस काय करताय तुम्ही? शांत व्हा बरं आधी. शांत बसायचंच. एक सांगू तुम्हाला, म्हणजे मी आता गावाकडे वाढलेली मुलगी आहे. असं सरसर झाडावर चढणं, कैऱ्या तोडणं मला फार गंमत वाटते याची. सहज आहे माझ्यासाठी ते. गावात एखाद्याकडे घराचं काम चालू असेल ना, तर मी त्या चिरा पण वाहून आणल्यात डोक्यावर मदत म्हणून. सांगायचा अर्थ असा की आमच्याकडे पुरुषांचं काम वेगळं, बायकांचं काम वेगळं असं काही नसतं. सगळेजण सगळी कामं करत असतात. त्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो. पण हे मला कळत नाही ना. हे अमुक एक काम आपण पुढे होऊन केलं पाहिजे ही गोष्ट मला नाही कळत. हा, जेव्हा कळते तेव्हा त्या कामाला मी कधीच नाही म्हटलेलं नाहीये. पुरुषांनी काही कामं पुढाकार घेऊन करायला हवीत हे मला नाही समजत, कारण हे समजवणार मला कधीच कोणी लाभलेलं नाहीये. मला कोणी शिकवलंच नाहीये. तुला माहितीये, मला भवरा फिरवता येत नाही, कारण आमच्या घरामध्ये खेळाचं वातावरणच कधी नव्हतं. माझे वडील घरी नसायचेच. आई सतत टेन्शन मध्ये असायची. तिच्यावर खूप प्रेशर असायचं. साधे शिक्षणाचे सुद्धा वांदे होते आमच्या घरी. त्यामुळे मला खरं शिकवणार कोणीच नव्हतं. कुठलाही मुलगा आपल्या बापाकडे बघूनच ठरवतो ना की मला अमुक एक करायचं आहे, मला अमुक एक बनायचं आहे. माझ्या आयुष्यात नव्हतं कोणी. म्हणून ह्या गोष्टी मला नाही कळत. आणि खरं तर मी कमी पडतोय या सगळ्या गोष्टींमध्ये मला माहिती आहे. आणि त्यामुळे तुला त्रास होतोय ना, ते मला बघवत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं मला त्रास होतो? मला अजिबात त्रास होत नाही आणि मला कधीच त्रास होणार नाही तुमचा. तुम्ही असं नका म्हणू की तुम्ही कमी पडताय. तुम्ही नाही पडत आहेत कमी. नाही म्हणजे हे बघा, एखादं काम तुम्हाला जमत नसेल पण समोरच्याचा त्रास तुम्हाला नेमका कळतो. तुम्हाला आठवतंय तुम्ही गावी आला होतात मला बघायला, तेव्हा आबांना त्या बटनाचा शॉक लागला होता. तुम्ही लगेच बबनला पाठवलं होतं ते रिपेअर करण्यासाठी. मग हे नाही जमत प्रत्येकाला. एखादं काम नसेल जमत तर ठीक आहे. सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच थोडी जमतात. तरी तुम्ही प्रयत्न करतायत ना. मी प्रयत्नांमध्ये कमी पडतो आनंदी. हो, चिंगीला, वर्षाला, आईला या गोष्टींची झळ भासू नये म्हणून मी प्रयत्न करतो. पण शेवटी माझ्या आयुष्यामध्ये माझे वडील नाहीयेत ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला. यात माझी काय चूक आहे? आणि बाबा त्याच गोष्टींवरून मला टोकत राहतात. आयुष्यभर ते मला टोकत नाही, कारण मला वडील नाही. पण तुम्ही जगातले उत्तम वडील आहात. उत्तम मुलगा, उत्तम भाऊ आणि नवरा म्हणून तर उत्तमच आहात. आता सगळं सोडा ते. मला नाही वाटत तुम्ही कशात कमी पडता. हो, एक गोष्ट आता लक्षात ठेवा, सगळं चांगलं होणार आहे. सगळं. हा, आता बाबांचा गैरसमज झालाय तुमच्या बाबतीत, मग तो दूर करायचा. आणि तो गैरसमज तुम्ही दूर करायचा. आलेच. प्रसाद देऊन येते, चित्र देऊन येते आईबाबांकडे. चिडलेत ते आपल्यावर, पण ठीक आहे, आपलेच आहेत. आपल्यावर नाही चिडणार तर कोणावर चिडणार? आलेच.
नका हा आवरू ते आवरेन मी आल्यावर. हो